नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आठवड्यामध्ये आपल्याला खूपच रंजक असं पाहायला भेटणार आहे. पूर्ण आजी आणि घरातलं सगळं कुटुंब आता सायलीने हॉलमध्ये जमा केलेलं असतं आणि सायली आता सगळ्यांना सांगणार असते की ही तन्वी नाहीच आहे. खोट्या तन्वीचं रूप हे आता सगळ्यांसमोर सायलीने आणलेलं असतं, तेही पुराव्यासकट. सायली आता प्रियाला सगळ्यांसमोर उभी करते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि सायली तिथे आता हेही म्हणत असते की प्रिया, आता या सगळ्या अश्रूंचा बदला ना मी घेणार आहे. सायली प्रियाला आता हेही म्हणत असते की तुला इतकं मारणार की तुझ्या प्रत्येक या अश्रूची शिक्षा आहे ना, ती मी तुला देणार आहे. तर आता सायली खूप जास्त भडकलेली असते आणि प्रियाला जोरात कानाखाली तिने आता एकामागून एक वाजवलेले असते. घरातले सगळेजण आता शॉक झालेले असतात की सायली आता नेमकं प्रियासोबत काय करते. आणि सायलीने आता प्रियाला धमकी सुद्धा दिलेली असते की तुझ्या शिक्षा मी तुला देणार आहे. ते मोठ्या मोठ्या पापांची, विश्वासघातांची, या गुन्ह्यांची, या अस्तित्वांची मी तुला शिक्षा देणार आहे, असं म्हणत आता प्रियाचा हात ती हातात घेते आणि जोरात बाहेर खेचत आणत असते. तर इकडे आता सायलीने पोलिसांना सुद्धा बोलावलेलं असतं आणि सायली आता म्हणत असते की तू तन्वी नाहीये, हे मी सगळ्यांना सांगणार आहे, तेही पुराव्यासकट. सायलीच्या हातात आता ठोक पुरावा असतो आणि तेही पेपर सुद्धा असतात तिच्या हातामध्ये. त्यामुळे प्रिया आता खूपच जास्त घाबरलेली असते. तर सायली पोलिसांच्या पायाखाली आता तिला खाली पाडत असते आणि पुन्हा तिच्या कानाखाली वाजवते. त्यामुळे प्रिया खूप जास्त घाबरते. प्रियाला असं वाटत असतं की सायली आता माझ्या बरोबर काय करणार आहे. आणि इथे सायली आता सगळ्यांना म्हणते की कुठेही जाऊ नका, अजून मात्र आता शो बाकी आहे. तर प्रिया इथे इतकी घाबरलेली असते की सायली माझ्यासोबत असं कसं वागू शकते, आणि ही खोटी तन्वी, खोटी प्रिया नसून ही एक बबली आहे, तेही मैना आणि सदाशिव यांच्या पोटी जन्माला आलेली ही एक बबली आहे, असं म्हणत सगळ्यांना आता सायली पुराव्यासकट सांगत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.